एकदम साध्या आणि सोप्या रेसिपीज असतात, पण जर घरात दुधी असेल ना तर अशा किती प्रकार ह्याचे बनतात। तर अशी एक रेसिपी आज आपण बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा। तर सगळ्यात आधी घ्यायचं आहे दुधी भोपळा। त्याला व्यवस्थित पील ऑफ करून घ्यायचं आणि किसणीने किसून घ्यायचं। हा नाश्ता तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करून खा, नाहीतर मुलांच्या टिफिनला दिला तरी चालेल। हा किसल्यानंतर ह्यामध्ये एक गाजर किसून टाकायचं, नंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या। आता ह्यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर ह्यामध्ये 1 वाटी दही घालून त्यामध्ये आपण आता याला तडका देणार आहोत। तर तडक्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून ती व्यवस्थित तडतडू द्यायची। नंतर त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची। त्याचबरोबर यामध्ये आपण थोडीशी हळद किंवा तुम्ही अर्धा चमचा हळद जरी टाकली तरीही चालेल। हळद टाकल्यानंतर आता यामध्ये घालायचा आहे 1 चमचा सांबर मसाला। तुम्ही मसाल्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। तुम्ही जर मुलांच्या टिफिनला देणार असाल तर शक्यतो सांबर मसाला हा अर्धा चमचा किंवा त्याहीपेक्षा कमी टाकला तरी चालेल। तर आता हे मिश्रण छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि किसलेला गाजर दुधी बरोबर हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण एक पेस्ट बनवतोय, ती पण दुधीमध्ये टाकून एक बॅटर तयार करून घ्यायचंय। तर 2 वाटी तांदूळ 1 तास पाण्यात भिजत ठेवायचे, किंवा जेव्हा दुधी वगैरे किसत असतो तेव्हा जरी तुम्ही भिजत टाकलेत तरी ते व्यवस्थित भिजतात। तर तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये 2 उकडलेले बटाटे घालायचे। आता बटाट्याचे काप करून टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये 1 ते 1.5 इंच आलं टाकून ह्या सर्व मिश्रणाची एक फाईन बॅटर तयार करायचं आहे। थोडंसं पाणी टाकून मग बॅटर तयार करून घ्यायचं। इथे पेस्ट छान झालेली आहे। तर ह्यामध्ये परत आपण 1 वाटी पाणी बॅटरमध्ये घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी संपूर्ण बॅटरमध्ये मिक्स व्हायला हवं, नाहीतर एका साईडचं बॅटर घट्ट तर बाकीचं पाणीदारच राहील। सो जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यात अजून थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आता एकदम परफेक्ट असं बॅटर इथे तयार आहे। आता आपण ह्यामध्ये तडका दिलेलं बॅटर टाकायचं आणि सर्व परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले आणि भाज्या एकजीव होतील आणि ह्यापासून बनणारा नाश्ता हा एकदम भन्नाट होईल। तर अशाच हेल्दी व टेस्टी रेसिपी करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फेब्रुवारी एंडपर्यंत 5000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याचं टार्गेट माझं यशस्वी करा। तर नाश्त्यासाठीचं बॅटर तयार झालंय। आता बघूया या नाश्त्याबरोबर कोणती चटणी बनवायची इथे। तर त्यासाठी 7 ते 8 टोमॅटो असे कापून घ्यायचे। एका कढाईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचं। त्यामध्ये हे टोमॅटो ची स्किन खालच्या साईडला ठेवून ते 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या। त्याचबरोबर गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि हे सर्व व्यवस्थित मऊसूत शिजवून घ्यायचं। तर नरम टोमॅटो पूर्ण करून घ्यायचे आहेत। तर इथे व्यवस्थित आपले टोमॅटो शिजलेले आहेत, हे बघा त्याची आउटर स्किन ही छानपैकी नरम झालेली आहे। तर आता ही आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड केल्यानंतर काढून घ्यायचं, त्याची पेस्ट बनवून घ्यायची। आता परत त्याच कढाईमध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं। आता ह्या कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून ती छान व्यवस्थित तडतडू द्यायची।
मोहरीमुळे मस्त चव येते चटणीला. मोहरी झाल्यानंतर आपण ह्यामध्ये कढीपत्त्याची 4 ते 5 पानं टाकून ते परत छानपैकी परतवून घ्यायचे. इथे कढीपत्त्याची पाने टाकले ते छानपैकी तडतडू द्यायची, ते छान परतवून घ्यायची. आता ह्यामध्ये आपण टोमॅटो पेस्ट जी बारीक केलेली होती, जी टोमॅटो शिजवून घेतलेले होते ते टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. जवळपास 3 ते 4 मिनिटं हे परतवून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे चटणी छान टेस्टला लागते. 3 ते 4 मिनिटं परतल्यानंतर ह्यामध्ये 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस टाकायचा. त्यानंतर आपण त्यात काही मसाले टाकणार आहोत. तर कलर येण्यासाठी मी 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते. त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 1 चमचा साखर घालून तेल सुटेपर्यंत चटणी परतवून घ्यायची आहे. तर काही वेळानंतर बघा एकदम छान असा तेल सुटलेलं आहे आणि आपली एकदम टेस्टी चटणी इथे रेडी आहे. तर सुरुवातीला जे बनवलेलं बॅटर वापरलेलं आहे ते जितकं हवं आहे आपल्याला तितकंच घेऊन त्यामध्ये चिमूटभर सोडा टाकायचा, खायचा सोडा टाकायचा. ते सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच त्याचा उत्तप्पा म्हणा, पॅनकेक म्हणा किंवा चिला बनवायला घ्यायचा. आधी तव्याला तेल लावून मग बॅटर त्यावरती टाकून घ्यायचं. पण हे बॅटर स्वतःच छान थोडंफार पसरतं. चमच्याने त्याच्या कडाही ॲडजस्ट करून घ्यायच्या. तर मग एकदम सोपी रेसिपी आहे. मसाल्यांचं प्रमाण हे कमी करायचं. जेव्हा तुम्ही ही मुलांना टिफिनसाठी देता किंवा तुमच्या घरात तिखट चालत नसेल तर सांबार मसाला फक्त अर्धा चमचा वापरा आणि टोमॅटो चटणीमध्ये शक्यतो लाल तिखट वापरायचं टाळा. तर अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. तर ह्या चिल्यामध्ये किंवा पॅनकेकमध्ये तुम्ही जर अजून भाज्या ॲड केल्यात जसं शिमला मिरची, टोमॅटो वगैरे तर हेच चालणार आहे. एकदम पौष्टिक असा नाश्ता हा रेडी होतो. फक्त मुलांना द्यायला तुम्ही त्याची मसाल्याचं प्रमाण हे कमी करायचं, जेणेकरून त्याची टेस्ट ही सुंदर लागेल आणि मुलांना तिखटचा त्रास होणार नाही. तर अशा छान छान रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत रेसिपी बघा, छान छान खात राहा, मस्त मस्त आनंदी राहा.